What are the conditions to obtain हे बघा आजचं पॅकेज आहे हे मुलांनो. परवा आपण हे थोडंफार घेतलेलं, आज फुल डिटेलमध्ये शिकवते तुम्हाला बिकॉज इट्स अ इम्पॉर्टंट 3 मार्क्स क्वेश्चन. आय रिपीट, what are the conditions to obtain a steady interference pattern? What is a steady interference pattern? The pattern which does not change with respect to time is called as a steady interference pattern. म्हणजे काय? ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क बँड्स ते सतत ते तसे राहतात. दे डू नॉट चेंज. फर्स्ट पॉइंट, टू ऑब्टेन अ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, जे तुम्ही 2 सोर्सेस ऑफ लाईट वापरणार, दे शुड सॅटिस्फाय द गिवन कंडिशन्स. They should satisfy the given conditions. They are, the 2 sources should be coherent, means they should have their origin from a single and common source. एका सोर्स पासून त्यांची ओरिजिन पाहिजे. and emit waves of 0 or constant phase difference, emit waves of constant frequency. त्या कोहरंट सोर्सेस म्हणतात. म्हणजे सगळ्यात तऱ्हेने लाईट वेव्स emitted by the 2 sources are same. First point. Second, the 2 sources should be monochromatic. Monochromatic means they should be of single color and single wavelength. एकच कलर म्हणजे त्याला एकच वेवलेंथ असते मुलांनो. जसं एका नावाचं एक माणूस म्हणजे त्याचा चेहरा ही त्याची आयडेंटिटी प्रूफ आहे, तशीच लाईट वेव्हची आयडेंटिटी प्रूफ म्हणजे कलर. सो वन कलर विल हॅव वन फिक्स्ड वेवलेंथ. 2 कलर्सची वेवलेंथ सेम कधी नसते. कळलं? लाईक आवर फेस नेवर मॅचेस विथ एनीबडी एल्स. म्हणजे इव्हन ट्विन्स जरी असले तरी चेहरे मॅच होत नाहीत. तसं आहे ते. द 2 सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक, मीन्स दे शुड बी ऑफ वन कलर. वन कलर आला की वन वेवलेंथ आली, कारण वेवलेंथ जर भरपूर घेतले विड्थ सेम राहणार नाही. ब्राईट अँड डार्क बँड्स विल बी ऑफ अनइक्वल विड्थ. वन थिंग, द 2 सोर्सेस शुड बी क्लोज टू इच अदर. क्लोज टू इच अदर म्हणजे सोर्सेस, द डिस्टन्स बिटवीन द 2 सोर्सेस शुड बी ऑफ द ऑर्डर ऑफ मिलीमीटर. मिलीमीटरचं अंतर पाहिजे. त्यांच्यामध्ये जेवढी तुम्ही गॅप वाढवाल की बाबा चला वी विल गेट अ बिग पॅटर्न, म्हणून जेवढी गॅप तुम्ही वाढवत चला तेवढं ते ब्राईट अँड डार्क बँड्सची गॅप, मधली गॅप जी आहे ती कमी होणार. हे एवढं नाही दिसत मुलांना. इट्स व्हेरी स्मॉल. सो इफ यू आर नॉट कीपिंग द सोर्सेस क्लोज टू इच अदर, means the distance between the sources should be of the order of millimeters. If you are not placing them close to each other, then the gap between the sources increases. हे जवळ येतात म्हणजे मर्ज होणार आहे. ब्राईट आणि डार्क बँड्स ना एकामेकांमध्ये ढवळणार. दॅट इज वाय दे शुड बी क्लोज टू इच अदर. देन द 2 सोर्सेस शुड बी नॅरो, व्हेरी स्मॉल. पिनहोल इतके बारीक टाचणीचे होल्स असताना तितके स्मॉल पाहिजेत ते. का? बिकॉज जितकं लार्ज सोर्सेस तुम्ही घ्याल, each source can be subdivided into a number of sources. प्रत्येक सोर्सची एक वेव, सगळी खिचडी. सो दॅट इज नॉट अलाउड हिअर. द सोर्सेस शुड बी नॅरो. नेक्स्ट, द सोर्सेस शुड बी in the same state of polarization, means they should emit waves which are in the one state of vibration, एका state of vibration मध्ये. That's it. The 2 sources should be of equal amplitude, means the 2 sources should be of equal intensity. Equal intensity म्हणजे प्रकाशाची तीव्रता म्हणतो ना. The 2 sources should be of equal amplitude, equal intensity. Why? Otherwise, instead of getting a bright dark bright dark bright dark band, you will get bright less bright bright less bright band. That's it. Equal amplitude. Next, the 2 sources, the distance between the slits or the sources and the screen should be as large as possible. जेवढी गॅप जास्त घ्याल तेवढं बरं. It should be as large as possible. Why? Because the distance between the sources and the screen, समजा if the distance between the 2 sources is of the order of millimeter, the distance between the sources and the screen should be of the order of meter. म्हणजे 1000चा अंतर पाहिजे. दॅट इज अ थिंग. हे सगळे कंडिशन सॅटिस्फाय झाले, देन ओनली यू विल गेट अ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. त्या कंडिशनमध्ये इकडचं तिकडं जर झालं तर वी विल नॉट गेट अ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. एंड्स द जॉब. क्लिअर? परत रिवाइज. व्हॉट इज अ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न विच डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू time? What are the conditions to obtain a steady interference pattern? The 2 sources should be coherent. They should be, means they should have their origin from a single and common source. They should be monochromatic, means they should be of one color and hence one wavelength. नाहीतर width bright and dark band ची वेगवेगळी होत जाणार. The 2 sources should
बी क्लोज टू इच अदर. जेवढे क्लोज तेवढे ब्राईट अँड डार्क बँड छान वेल सेपरेटेड दिसणार आपल्याला, नाही तर सगळे ढवळले एकमेकांमध्ये. द सोर्सेस शुड बी नॅरो, कारण इफ यू टेक अ लार्ज सोर्स इट कॅन बी डिवाइडेड इनटू अ लार्ज नंबर ऑफ स्मॉलर सोर्सेस. Each source will emit its own waves and each wave will superpose over one wave, that wave, this wave. अशा हजारो waves तयार होऊन unclear interference pattern will be formed. The two sources should be in the same state of polarization. Polarization means the two sources should be in one plane of vibration. त्यांची plane of vibration एकच पाहिजे. एक तरी x axis किंवा एक तरी y axis किंवा एक तरी z axis. सगळ्या plane मध्ये नाही possible. The two sources should be of equal amplitude, means they should be of equal intensity, means the otherwise, let me tell you, otherwise what happens, they should be of equal amplitude. नसेल तर instead of getting bright dark bands, we get bright less bright bands. That's it. The two sources should, the distance between the sources and the screen should be as large as possible. जेवढं होईल तेवढं जास्त पाहिजे. हां, नाहीतर काय होणार, परत तेच, द ब्राईट अँड द डार्क बँड स्टार्ट मर्जिंग विथ इच अदर. मीन्स बेसिकली डिस्टन्स बिटवीन द टू सोर्सेस शुड बी ऑफ द ऑर्डर ऑफ मिलीमीटर. डिस्टन्स बिटवीन द सोर्सेस अँड द स्क्रीन शुड बी ऑफ द ऑर्डर ऑफ मीटर. दॅट्स इट. क्लिअर जाते डोक्यात? ओके, हे कंडिशन्स बघून घ्या. आय विल कंटिन्यू अगेन. Is it okay? Next. We'll go to the note part, which is generally may not come in your exams. Here, listen now. Go to the next part here. Students, the intensity, two sources we need. We need a screen. Two sources, intensity of one source is I1, I2. एक गाठ बांध लो. एक क्वेश्चन सांगते, इंटेन्सिटी इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. ह्या इंटेन्सिटीची एक वेव्हचं स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड ए, ह्या इंटेन्सिटीची दुसरी वेव स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. ए स्क्वेअर ऍड करा. देयरफॉर नेट इंटेन्सिटी विल बी व्हॉट? इट विल बी प्रोपोर्शनल टू द रिझल्टंट एम्प्लिट्यूड चा स्क्वेअर. हे टू इंटेन्सिटी लाईट सोर्सेसचे वेव्स सुपरपोज होणार. देन one light source is emitting a wave with square of amplitude, both are equal. Condition I think to obtain a steady interference pattern. So I naught is proportional to square of the resultant amplitude, which will be I naught is proportional to a square plus a square. Are you okay here? Or we'll put it like this: I is equal to a square plus a square. That is 2a square चा square. R is 2a square चा 2 square चा a square, that is 4 times the intensity of the original sources. परत सांगते हा, intensity a square addition 2a square resultant 2a square ला कडेला ठेवा. 2 चा square is 4. So net intensity will be 4 times the original intensities. Net 4 times the intensity जास्त वाढते. That's it. Students, we take 2 light waves. You know, for interference to form, we take 2 light waves. Let y1 be the displacement of one light wave, a1 sin omega t. तुम्ही मला टीचर हे कुठून काढलं आता? काही नाही, वेव ही अशी वेव लिहितो ना आपण, ह्याचं इक्वेशन, एक मॅथमेटिकल इक्वेशन ज्याला आपण सिनुसॉइडल वेव म्हणतो. सेकंड, एम्प्लिट्यूड्स आर सेम.
सेकंड वेव, ही वेव एक इक्वेशन, एका वेवचं एक इक्वेशन, ही सेकंड वेवचं सेकंड इक्वेशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, द नेट displacement is the vector sum of the displacement due to the two waves. Therefore, y is equal to a sin omega t plus a, y is equal to a sin omega t plus a sin omega t plus phi. हाँ, a ला बाहेर काढा, हे sin a किंवा तुमच्या भाषेत sin c plus sin d. What is the formula for sin c plus sin d? 2 sin c plus d by 2 into cos c minus d by 2. हाँ, 2 इथं बाहेर काढा, 2a ओमेगा t plus ओमेगा t, 2 ओमेगा t divided by 2, simply omega t plus phi upon 2 pi by 2 into cos omega t minus omega t cancels, cos of minus phi, cos of minus theta is plus cos theta, or y is equal to some constant r sin omega t plus pi by 2, where what is r, r is r, substitute करायचा, 2a cos pi by 2, which is the resultant amplitude. कळते? म्हणजे दोन वेव्स घेतले बघा, नीट बघा, दोन वेव्स विच आर ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड, कॉन्स्टंट फेज डिफरन्स, फाय आहे, सिम्बॉलचं नाव फाय. हे साइन ओमेगा टी कुठून आलं, त्या वेव्हचं इक्वेशन तसं दाखवतो आपण. त्यांना ओव्हरलॅप व्हायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओव्हरलॅप झाल्यानंतर ए साइन ओमेगा टी प्लस ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हाँ, ए साइन ए प्लस साइन बी फॉर्म्युला वापरला, साइन किंवा साइन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2, ए प्लस बी ओमेगा टी प्लस ओमेगा टी, 2 ओमेगा टी बाय 2 इज ओमेगा टी, 5 upon 2 is 5 by 2, cos cancel, cos of minus theta is cos theta, 2a cos 5 by 2 is, I have substituted it as r sin omega t plus 5 by 2. The resultant displacement is r sin omega t plus 5 by 2, where r is what, 2a cos 5 by 2. This is resultant amplitude, हे resultant displacement. सांगायचं काय पर्पज इकडं, resultant displacement कशाला काढलं, to show that even when you overlap these two waves, हे दोन्ही वेव्सला ओव्हरलॅप झाले, सुपरपोज झाले, मीट झाले, they produce their own displacement, but the net displacement is same. Nature will remain, the nature of the waves will not change, it will remain the same. That's it. Clear? कळतंय? Is it okay? Yes. बघून घ्या मुलांनो, एकदा बघून घ्या.